पन्हाळगडातून सुटका झाली खरी, पण संकट अजून संपलेलं नव्हतं. शत्रू हजारोच्या संख्येने पाठलाग करत होता आणि आता स्वराज्याला वाचवण्यासाठी एक मावळा मृत्यूशी भिडणार होता. सिद्धीच्या सैन्याने पालखी पकडली. सगळ्यांना वाटले छत्रपती शिवाजी पकडले, पण आता काही वेळातच सत्य समोर आलं होतं. शिवाकाशीत सिद्धीने संतापला आणि पण शिवाकाशीत हसत म्हणाला, खरे शिवाजी आता तुमच्या हातात येणार नाही. आणि त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. महाराज वेगाने विशाळगडाकडे निघाले होते. सोबत बाजी प्रभू देशपांडे आणि शेकडो मावळे होते, पण मात्र शत्रू जवळ येत होता. घोडखिंड जवळ आली. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही पुढे व्हा, ही खिंड आम्ही लढवतो. महाराजांनी नकार दिला, पण बाजी म्हटले हटले नाहीत. बाजी प्रभूंनी फक्त काहीशी मावळीसह खिंड रोखली. समोर हजारो सैनिक, तलवारींचा आवाज, तोफांचा धूर, रक्ताने लाल झालेली खिंड. बाजी प्रभू जखमी झाले होते, पण त्यांनी ते थांबले नाही. ते फक्त एके गोष्टीची वाट बघत होते, विशाळगडून येणारा तोफांच्या आवाजाची. कारण तो आवाज म्हणजे महाराज सुरक्षित पोहोचले होते. अचानक दूरवरून तोफांचा आवाज घुमला. बाजी प्रभूंच्या चेहऱ्यावर हसू आलं. तोफांचा आवाज ऐकल्यावर बाजी प्रभूंनी काय केलं, महाराज विशाळगडावर पोहोचले की कसे, आणि घोडखिंड पावनखिंड कशी बनली, पुढील भागात अंतिम इतिहास जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.